जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर सोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळवणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना एक शंका सवाल विचारायचे होते, पण राजे राजगडाकडे परतलेच नाही. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापाखाली विजयाच्या सल्लग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायनी, रामपूर, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दास्तानी लावीत राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. तूर्ता राजगड आता आनंद सागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणी वंशातील राण्यांना चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेड्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईने सवाल केला, "बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हाला द्याल?" "हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही," बाळराजे उत्तरले. "ते का?" सोयराबाईंनी विचारले. "थोरल्या म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास कोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही." त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरकून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चोकड्यांजवळ हाताची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिलाजवळ नेत कडकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांनी आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहराने वाट पाहत होत्या आणि एक दिवशी त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली, "जासूद नाईक बहिर्जी आले आहेत." जिजाबाईंनी शंभूबाळांना हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, "नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका." आपले तोंड ओंजळीत झाकीत बहिर्जी भरल्या बरड्या आवाजात कसे तरी बोलला, "घात झाला मासाब हशबी, जव्हारच्या वेढ्यात महाराज पन्हाळावर फसलं. गनिमानं गडाला लय घट्ट घेर टाकलाय." "नाईक," जिजाबाई कशातरीच ओरडल्या. त्यांचे अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळ्या गडाभोवती घिरट्या घेऊ लागले. काजळात कैक कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आमच्या शिवबा राजांनी दौडावं. सुखांचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागे हात धुवू लागावीत. राजे, राजे, वेढ्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं आवपण फसलंय. तुमच्या या शंभूबाळांचं फर्जंद पण वेढ्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीये. काय करावं?" काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांना हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण नव्हतं. राजगडावरून जिजाऊंची तातडाची फर्माने 12 मावळात मुलखावर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमा करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उफाळा करावा हाच बेत साऱ्यांना पडला.
सरनोबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते. जोहरने बेढा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळा गडावरचा नाग सोनचाफ्याचा दरवळसुद्धा हुल भरून बाहेर निसटणार नाही असा बळकट बाक्का वेढा सिद्दी जोहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसून, बाईखान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तुम जमा, बडे खान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवार कडे पडले होते. या सर्वावर आपली जागती हशपी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबता खान सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका घेत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसणांच्या आणि देशी लांडग्याच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून तब्दील झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर कोगिरे चढवली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पावलोकांचा कूचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊ समोर जायची कोणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ती कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेढा फोडायला. ते बोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेत गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवंशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटा शंभू होता. अफजल खानच्या मोहिमेवर जाताना शंभू बाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. महाराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभू बाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात महाराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. महाराजाकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरबट ज्योतिषांच्या भाकीत बोलाची याद आली. आप्तगणाकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगा जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसवणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तगणापैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरव सावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कसदिल नसणार नाही हे सिद्ध करायला माँसाहेब तयार झाल्या होत्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाकी गडाच्या पाली दरवाजाबरोबर नौबत दुडदुडली. पाठोपाठ वरती आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्दी हिलालचा गड चढून वर येतायत. बाराबंदीवरून कणगीदार पगडीवरून पाणथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठवत नव्हती. या सरलष्कर राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट बघत होतो. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मराठ्याच्या सरलष्करांच्या हातातील हत्याराचं हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागलेस बोलल्या. भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्याचे नेताजी त्याने थरारले. घुगऱ्या सादात म्हणाले, मासाब गडलोट करा पण असं तोडू नका. हत्यार तुमच्या हाती द्या. आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो. बेढा पडला म्हणून इनाम नाही पडत.
राजा सोडू, मगच पायधूळ घ्यायला येऊ. येतो आम्ही. जिजाऊंना आणि बाराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणवून जिजाऊ नेहमीच्या आऊबोलीत म्हणाल्या, सरलष्कर, दमछाकेचा मुक्काम 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मगच जे करणे असेल ते करा. जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केले. सिद्धी ही लाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेड्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळाच्या पायथ्याशी जाऊन भिडले. पण सावध हशबांनी उपराळाचा छापा मोडून काढला. सिद्धी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळाच्या पायथ्यापासून माघारा फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूक भिजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा आणि राज्याच्या आणि शंभूबाळांच्या साऱ्यांचाच भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा, संकटांना थांब म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते. जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या. शास्तखान सिद्धी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलाऊ धाडले. फिरंगोजी राजगडावर आले. माँसाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास ओळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात आपल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्तखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्यांचा मोहरा राजगडाकडं पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? मासाब, लय सलपी कामगारी नेमून दिलीयास. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय. एल्गारा मनसुबा असल. फिरंगोजी मंचे बोलले, नाही किल्लेदार, आता पन्हाळावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत. जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली. माँसाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणत फिरंगोजी शंभूबाळांना मुजरा घातला.
धावत जवळ येऊन फिरंगोजीने मांडीभोवती आपल्या हाताचा फेर टाकीत बाराचे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेडा भरणार फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला. त्यांच्या मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हानी नानपण समध्यासनी लाभलं असतं तर लय बेस झालं असतं धाकलं धनी. जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जोहरच्या वेढ्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे लटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊसलोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरी फुटावं, हत्ती सोंडेने पानधरा धो धो कोसळाव्यात. राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोट होऊन विरघळून जावा. पण शंभू बाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते. धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोर पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात आपले आबासाहेब एक वेळा जिजाऊंच्या पायाचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी धाराऊला विचारले, धाराऊ, वेडा कसा असतो? कुठं असतो? धाराऊने चमकून बाळराजांकडे पाहिले. मला काही ठाव नाही. असलं काही नाही बघा विचारू. धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही याचा फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे पाहिले. नैवेद्याच्या वाटेतील गुळाच्या खड्याला काळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकले होते. बाहेरच्या पावसाच्या पागोळेच्या हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उंबऱ्याला आत आल्या होत्या. वाटेतील तो मुंग्यांनी घेर भरलेला गुळाचा खडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटेत ठेवला. शंभूबाळांचे बोट धरून त्यांना माँसाहेबांचे दिवस दर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईच्या खासे महालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्यांचा चेहरा उजळत दिसत होता. मुजरा रुजू करून छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला. मासाब, कलच्या पुनवाच्या राती राजजवळच्या वेडातनं सलामत निसटलं. विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबाराजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या सामोरे आल्या. त्यांचे डोळे थपथपले होते. विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कलच्या पुनवाच्या राती राजपन्हाळाच्या राजदिंडीनं 600 बांदलनिशी गड उतार झाले. बांदलांनी राजासने एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रुखानं अंधारात धाव घेतली. परगनिमाला राजा निसटल्याचा सासूद लागला. जव्वरचा जावाई शिद्दी मसूद 1,500चा घोडदळ घेऊन बांदलाच्या पाठलागावर पडला. रातभर चिखल रातीनं झाडाझुडातून बांदलांनी खांदे बदलत राजांची पालखी 14 कोसांच्या गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचे हशबी ऐन पिछाडीला आलेलं बघून येरडा सवामाळच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी शिबंदी 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट घेऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटाला लावलं. बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांदलांनिशी घोडखिंडीचा थोपा कराया मागं राहिल्या. खिंडीला भिडलेल्या हशब्यांबरोबर बाजी आणि बांदल 7 प्रहर पट्टा खेळलं. राज विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्याचा आणि पालकरांचा घेर पडलेला होता. राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला.
2 वेडं फोडून राज विशाळगडावर आहेत. उद्या हकडं येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंना विश्वासाचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर मासाब गोडखिंडीवर अश्व्यांचा थोपा करताना सारं 300 बांदल बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या अश्वांनी साऱ्यांची प्रेतं घोड्याच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःशीच बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर बाजींची मुद्रा उभी राहिली. गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबड धूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गजापूरची घोडखिंड बाजींच्या रणगाजीने गाजीपूरची खिंड झाली. त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीप्रभूची खिंड झाली. बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्याच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली. राजगडाच्या पाली दरवाजाची नौबत लई दुडदूड झाली. विशाळगडावरून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सरनोबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आलाले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजा आतुर झाले होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हाताचा घेर टाकीत दिलगाव साद घातली. आबासाहेब. राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जोवरचा हत्यारबंद वेढा आम्ही सीता फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव. हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांनी पाठ हळूवार थोपटीत पुन्हा उतरवले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायावर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकवले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आवपण डोळ्यात भरून आले. या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांनी तोडला म्हटल्यावर तोडता येणारा नव्हता. हे असले राजे पण जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आवपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते. याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच जबर जमतेनिशी विजापूरहून मराठीत मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडदौड, टापाखाली पुन्हा मुलूकतोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणींनी बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलवून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळशंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलंत? ते आम्ही सांगतो. जे सामने असल की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी आपणाला तोडायला राजी होत नाही त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्या शार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांकडे एक नजर निर्धाराने बघत म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पकडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारे घेऊन धारकडी टपलेले असतात.
त्यालाच वेडा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे वेड्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उप्राळा करायला मखलांशी साधन जमलं पाहिजे. कधी वेड्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत.